नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. उद्या शुक्रवार. तुम्ही निवडलेलं फूल तुमच्यासाठी कोणता सकारात्मक संदेश घेऊन आलं आहे? श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही निवडणार असलेलं एक फूल तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि सकारात्मक विचार करण्याची नवी संधी देईल. आज मी तुम्हाला 3 सुंदर फुले दाखवणार आहे. घाई करू नका. डोळे क्षणभर मिटा. स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनात एकच प्रश्न आणा की आज माझं स्वामी समर्थ योग्य तेच करणार आहे. आणि मनात एकच प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. आता 3 फुलांपैकी जे फूल तुमच्या मनाला पहिल्या क्षणी आकर्षित करत आहे ते मनातल्या मनात निवडा. लक्षात ठेवा, हे भविष्य सांगण्याचा दावा नाही, तर श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचार करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. आणि आजचा दिवस खास आहे कारण उद्या शुक्रवार. भारतीय परंपरेत शुक्रवार हा नवीन संकल्प, कृतज्ञता आणि सकारात्मक सुरुवातीचा दिवस मानला जातो. म्हणून आजचा हा क्षण तुमच्यासाठी एक नवीन विचार घेऊन शकतो. पण तुम्ही जर पहिलं फूल निवडत असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण त्यामध्ये एक छोटासा उपाय सांगायचा आहे आणि तो तुम्ही नक्की ऐकावा, जो तुमच्या मनाला शांत करण्यासाठी, समाधान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आणि दुसरं फूल व तिसरं फूल निवडणाऱ्यांसाठी वेगळे संदेश आहेत, जे कदाचित तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी जुळत असतील. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया पहिलं फूल. पहिलं फूल निवडणाऱ्यांसाठी आजचा स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश. पहिले फूल. जर तुम्ही पहिले फूल निवडलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी हरवलेली नसते, योग्य वेळेची वाट पाहत असते. उद्या शुक्रवार. मनात भीती नाही, तर नवीन सुरुवातीचा विचार ठेवा. कधी-कधी एक छोटं पाऊलच मोठा बदल घडवून आणू शकतं. दुसरं फूल. जर तुम्ही दुसरं फूल निवडत असाल तर तुम्ही मनाने खूप मजबूत आहात, पण प्रत्येक गोष्ट एकट्याने सांभाळण्याची सवय सोडा. उद्या एखाद्या जुन्या कामाची पुन्हा सुरुवात करा. अपूर्ण राहिलेल्या प्रयत्नांनाही योग्य वेळ मिळाली की यश नक्की मिळू लागतं. तिसरे फूल. जर तुम्ही तिसरे फूल निवडलं असेल तर हा संदेश तुमच्यासाठी प्रेरणा ठरू शकतो. भूतकाळ बदलणार नाही, पण उद्याचा दिवस नक्की बदलू शकतो. तो दिवस आपल्या हातात आहे. आपण त्या दिवसाचे कसे नियोजन लावायचे, कसे काय करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण तुमची पुढची संधी तुमच्या अपेक्षापेक्षा जवळ असू शकते. म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्याला या 3 फुलांपैकी एक फूल निवडायला सांगितलं होतं, कारण या 3 फुलांचे अर्थ एकच आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. अहंकार बाळगू नका. दुसऱ्यांचा वाईट विचार करू नका. मग स्वामी समर्थ
तुमच्या सोबत नक्की असतील, कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे असतात. काळ कितीही वाईट असला तरी स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त आपल्याला काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही कोणतंही फूल निवडलेलं असेल तर श्रद्धा मनाला बळ देते आणि योग्य कृती जीवनाला दिशा देते. उद्याचा शुक्रवार सकारात्मक विचाराने सुरू करा, कारण सकारात्मक विचार हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा बदल आहे. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात करताल तेव्हा स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे असतील. म्हणूनच स्वामी समर्थावरची श्रद्धा कधीही सोडू नका. जर स्वामींवर तुमचा विश्वास असेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झाली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.